डॉक्टर आपल्याला पुढचा फोन आलेला आहे राजीव तिवारी यांचा। हां बोला राजीवजी। हां सर, हॅलो। हां बोला। हां सर, मी राजीव तिवारी अकोल्याहून बोलतोय। माझा प्रश्न असा आहे की 140च्या वर जर साखर शुगर गेलेली असेल तर डायबिटीज हा कन्फर्म असतोच का, की म्हणजे शक्यता असू शकते किंवा नसू शकते? काय 140च्या वर गेला म्हणजे कन्फर्म डायबिटीज आहे का, असं म्हणजे तुम्ही निदान कराल का? आता डायबिटीसच्या निदानासाठी ज्या पातळी आवश्यकता आहे त्याचं मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देतो। उपाशीपोटी नॉर्मल माणसाला 100हून कमी असते। डायबिटीसचं निदान कन्फर्म करण्यासाठी 126हून ती जास्ती लागते। भरपोटी नॉर्मल माणसाला 140 पेक्षा कमी असते। रक्तातील साखरेबद्दल मी बोलतोय। नॉर्मल माणसाला 140हून भरपोटी कमी। भरपोटी म्हणजे जेवण झाल्यावर पुऱ्या 2 तासांनी किंवा 75 ग्रॅम ग्लुकोज घेतल्यानंतर पुऱ्या 2 तासांनी। मधुमेहाचं निदान पक्क करण्यासाठी भरपोटी साखर 200हून जास्ती असावी लागते। 200 किंवा 200हून जास्ती। आता 140 ते 200 पर्यंत जर कोणाची भरपोटी साखर असेल जेवण झाल्यानंतर 2 तासांनी तर त्याला IGT म्हणतात। म्हणजे थोडक्यात बोलीभाषेत सांगायचं म्हणजे बॉर्डरलाईन डायबिटिक म्हणतात। सीमारेषेवरचा मनुष्य, एक पाय डायबिटीसमध्ये एक पाय नॉर्मलमध्ये। पण भरपोटी साखरेबाबतीत जर तुम्ही बोलत असलात तर मधुमेहाचं निदान कन्फर्म करण्यासाठी जेव्हा ट्रीटमेंट चालू नाही आहे तेव्हा ती 200हून जास्ती पाहिजे। नक्कीच आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत। तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर डॉक्टर त्याची उत्तरं देणारच आहेत। पण आता वेळ झाली एका ब्रेकची। तुम्ही पाहत राहा स्टार माझा। ब्रेक नंतर तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये। हा विशेष कार्यक्रम आहे। आज मधुमेह दिन आहे, त्याबद्दल आपण चर्चा करतोय डॉक्टर प्रदीप तळवलकर यांच्याबरोबर। तर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत। तुमच्याही मनात जर काही प्रश्न असतील मधुमेहाबद्दल तर ते नक्की आम्हाला विचारा। पुन्हा एकदा आमचा नंबर ऐकून घ्या 022 666 30235। डॉक्टर व्यायामाचं पण प्रमाण हल्ली कमी झालेलं दिसतंय एकंदरीतच। टेन्शनचा मला विचारत होतं की किती भाग असतो या मधुमेह वाढण्यामध्ये? टेन्शनचं थोडं योगदान नक्कीच असतं। पण ज्या माणसाला बिलकुल अनुवंशिकता नाही तो माणूस कितीही टेन्शन पचवू शकतो, त्याला मधुमेह होत नाही। परंतु अनुवंशिकता आई वडिलांकडून घेतलेली आहे आणि त्याच्यात टेन्शन आलं तर या दोघांची रिॲक्शन होऊन मधुमेह होऊ शकतो किंवा असलेल्या मधुमेहात थोडीशी वाढ होऊ शकते। पण टेन्शन हे एकमेव कारण नाही, त्याला बरीच कारणं आहेत। अनुवंशिकता हे कारण आहे, हे एक कारण आहे। वजन वाढणं हे दुसरं कारण आहे। आपल्याला दीपाली यांचा फोन आलेला आहे। हां बोला दीपालीजी। हॅलो। हां नमस्कार डॉक्टर। नमस्कार। हां डॉक्टर, माझ्या मिस्टरांना डायबिटीज आहे। तर त्यांना संध्याकाळी 7 वाजल्यानंतर त्याचे डोळे अक्षरशः उघडत नाहीत आणि गरम पाण्याचं म्हणजे टॉवेलनी शेकवलं तरच त्यांना म्हणजे बरं वाटतं, नाहीतर ते अजिबात म्हणजे डोळे खूपच चुरचुरतात आणि उघडू शकत नाहीत। ते डायबिटीसमुळे होऊ शकतं की आणखीन काही कारण असू शकतं? डोळे चुरचुरणं हे डायरेक्ट डायबिटीसमुळे कारण असण्याची शक्यता कमी आहे। पण काही कमजोरपणामुळे किंवा अशक्तता वाटल्यामुळे जर डोळे उघडत नसतील तर त्याचा डायबिटीसशी चांगला संबंध असू शकतो। आणि तो संबंध असा की एक तुम्ही पर्टिक्युलरच वेळ सांगता की त्याच वेळी त्यांना त्रास होतो, डोळे बंद होतात किंवा अशक्तपणा येतो, हे त्यावेळी रक्तातील साखर कमी होण्याची लक्षणं आहेत। त्याला आम्ही इंग्रजीमध्ये हायपोग्लायसिमिया म्हणतो। जेव्हा माणसाचं मधुमेह झाल्याचं निदान होतं आणि त्याला आपण औषधं देतो, ते औषधोपचार करणाऱ्या माणसांनी दर 3-4 तासांनी थोडं थोडं खायचं असतं की जेणेकरून त्याची रक्तातील साखर एकदम वाढणार पण नाही आणि एकदम कमी पण होणार नाही। बिझी माणसं असतात ते हे पालन करू शकत नाहीत, हा डॉक्टरी सल्ला मानत नाहीत। दुपारी 1 वाजता जेवल्यावर रात्री 10 वाजता घरी जाऊन जेवतात आणि मग संध्याकाळी 7च्या वेळी औषधाचा जास्ती इफेक्ट झाल्यामुळे त्यांची नेहमी असते त्यापेक्षा साखर बरीच कमी झालेली असते आणि त्यामुळे सुद्धा डोळे जड होणे, अशक्तपणा वगैरे वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात। तर तुमच्या बाबतीत तुम्ही असं करा की एकदा संध्याकाळच्या वेळी ब्लड शुगर करून बघा की बाबा खरोखरच कमी झालेली नाही आहे ना, आणि असली तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगा की दर 3 तासांनी थोडं खा, जेवण कमी करा पण नंतर नाश्ता करा वगैरे वगैरे। आणि तसं काही नसेल तर एकदा डोळ्याच्या डॉक्टरना सुद्धा दाखवून डोळे चेक करून घ्या।